नमस्कार. पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त पार पडले विविध विषयांवरचे प्रकल्प प्रदर्शन. प्रकल्प प्रदर्शनातून मांडला शिवपराक्रमाचा जागर. कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं यावर्षी अध्ययन अध्यापनाच्या विविध विषयांवरचे प्रकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मराठी, गणित, समाजशास्त्र, इंग्रजी, हिंदी, विज्ञान व अनेक शालेय विषयांवर आधारित प्रकल्प तयार केले होते. या प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन शारदा मंदिर संस्थेचे संचालक R.D. पाटील, रमेश मोरे, उमेश महाजन, माजी मुख्याध्यापिका मंजुषा लेले, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, पर्यवेक्षिका वरिष्ठ शिक्षिका अपर्णा कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा हर्षे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शिक्षकांची सर्जनशीलता, अध्यापनातील नाविन्य, विद्यार्थ्यांना शिकविताना शैक्षणिक साधनांचा वापर करणे या माध्यमातून या प्रकल्प प्रदर्शनाचा शिक्षक आणि कर्मचारी यांनी फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या प्रकल्प प्रदर्शनात या शाळेच्या ग्रंथपाल तपस्या मेहेंदळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहासपट, विविध कात्रणे, लेख, गडकोट, किल्ले, माहिती या माध्यमातून मांडला होता. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रकल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून एक नवीन शिकवण घेतले. हे प्रकल्प प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी ज्योती घुगे, जयश्री चौधरी, राजेंद्र चौधरी या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. आज शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेतील माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकल्प प्रदर्शनाची अनोखी भेट दिलेली आहे. त्याचं प्रदर्शन आज भरलेलं आहे. आपण ते प्रदर्शन पाहिलेलं आहे. काय कौतुक कराल आणि काय प्रतिक्रिया द्याल? प्रथमतः माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि देशमुख मॅडम आणि त्यांची टीम यांनी आज नाविन्यपूर्ण म्हणजे गुरु काय करू शकतो याची प्रचिती आजच्या या छोट्या प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळते. ते शिक्षक हा कसा राष्ट्राच्या उभारणीमध्ये हा मोलाचा वाटा त्याचा असतो हे त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत आहे. आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, राष्ट्रप्रधान मंडळ असेल, विज्ञान, गणित, मराठी, संस्कृत सर्व भाषांना, सगळ्या विषयांना स्पर्श करणारा आजचा हा प्रकल्प आहे. आणि खऱ्या अर्थानं शिक्षकांमधली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप आनंद झाला. आणि एक सांगायला मला आवडेल की शारदा मंदिर हायस्कूल हे नुसतं कल्याण आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मर्यादित नाही, तर महाराष्ट्रात ज्या नाविन्यपूर्ण अशा शाळा आहेत त्यापैकी आगळेवेगळे उपक्रम करणारी आपली शाळा आहे. मला आज खूप आनंद झाला. मी सर्व शिक्षकांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण करतो. या प्रकल्प प्रदर्शनामध्ये गणित आणि विज्ञानावर आधारित सुद्धा काही विषयांवर आधारित असलेले प्रकल्प मांडलेले आहेत. आपण काय शुभेच्छा द्याल, काय प्रतिक्रिया द्याल? सर्वात प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जसं पाटील सर म्हणले त्याप्रमाणे शारदा मंदिर हायस्कूल ही शाळा खरंच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जाणली जाते, नावाजली जाते. त्यातला हा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये जे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झालेलं आहे याच्यामध्ये शिक्षक त्याची भूमिका थोडीशी बदललेली आहे. तो शिकवायला मदत करणारा मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहे. आणि हे मार्गदर्शन करत असताना या अभ्यास पद्धतीमध्ये प्रकल्पांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. कारण याच्यातून या प्रकल्पातून विद्यार्थी स्वतः शिकत असतात, ते स्वतः प्रयोग करतात, त्यातून ते सातत्यानं स्वतः शिकतात. त्यासाठी आजचं हे प्रकल्प प्रदर्शन खूप छान आहे. विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मी शिक्षक असल्यामुळे अत्यंत चांगले आणि आगळेवेगळे असे प्रयोग तिथे मला बघायला मिळाले, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना 5वी, 6वी, 8वी या पातळीवर असताना त्यांच्या ज्या संकल्पना गणितातल्या असतील किंवा विज्ञानातल्या असतील
त्यांना ज्या स्पष्ट व्हायला पाहिजे ते या प्रकल्प पद्धतीतून त्यांना त्या सहजपणे समजतील अशा पद्धतीची ही मांडणी आहे. धन्यवाद.